जाई जहाँ। आज कंटिन्यू करूयात. ठीक आहे. चला आधी प्रार्थना करूयात, भगवंताची प्रार्थना करूयात, आपल्या गुरुदेवांना नमन करूयात. प्रार्थना करूयात की आम्हाला छान बुद्धी द्या आणि असं जे गीतेचं चिंतन आमचं छान छान चालू असतं रोज सकाळी तसं नेहमी चालू राहू द्या. हो ना. चला डोळे बंद करूयात, ताठ बसूयात. कृष्णाय वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ओम श्री कृष्णाय नमः. ओम श्री गुरवे नमः. जय श्री कृष्ण. चलो तर पाचव्या अध्यायाचं जय श्री कृष्ण. तर आपण पाचव्या अध्यायाचं अध्ययन करत आहोत. काय नाव आहे पाचव्या अध्यायाचं, कोणी सांगू शकेल का बरं? आठवत आहे का नाव पाचव्या अध्यायाचं? ज्ञान कर्म संन्यास योग. व्हेरी गुड. आणि इकडे सरस्वती विद्या अकॅडमी. व्हेरी गुड. सगळ्यांना सोबतच सांगावं लागेल कारण एक एकट्याने सांगितलं तर मग आवाज नाही येणार है ना. तर पाचव्या अध्यायाचं नाव काय आहे पुन्हा एकदा मोठ्याने? या बात आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. बरोबर आहे ना नाव. परफेक्ट. ज्ञान कर्म संन्यास योग. आता भगवंत किती मोठी गोष्ट सांगताय ह्याच्यामध्ये है ना. ज्ञान कुठून मिळतं? जेव्हा कर्म संन्यास केला कीच ज्ञान प्राप्ती होते. ज्ञान कर्म संन्यास योग. तर कर्म संन्यास म्हणजे काय? बेसिकली जेही आपण काम करतो ते काम भगवंताला पूर्णपणे अर्पण करायचं. पूर्णपणे. पूर्णपणे म्हणजे काय? मग त्याचे काय फळं मिळतील, चांगले फळं मिळतील की वाईट फळं मिळतील याचाही विचार न करता सगळं काही देवाला अर्पण करायचं आणि त्याला म्हणायचं की तूच दिलेली बुद्धी होती है ना. तूच मला बुद्धी दिली आहे, त्याने मी काम केलं, त्यामुळे काम कोणाचं झालं? हे काम तर भगवंताचं झालं. हो की नाही. या भावाने भगवंतांना सगळ्या प्रकारचे आपले कर्म अर्पण करायचे आणि असं करून करूनच काय होतं? असं करून करूनच ज्ञानप्राप्ती होते है ना. त्यामुळे विवेक जागृत होतो आपल्या मनातला. काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, काय करायला हवं, काय नको करायला. अशा प्रकारे ज्ञान ज्याला ज्याला मिळत राहतं मग तो काय होतो? मग तो देवाच्या कृपेचा पात्र होऊन जातो. देवाची कृपा त्याच्यावरती नेहमी राहते कारण त्या व्यक्तीकडे ज्ञान असतं. हो ना. एकदा ज्ञान असलं की भगवंताची कृपा आपोआप येते आणि भगवंताची कृपा आली की ज्ञान येतं. त्याच्यामुळे कशा प्रकारे भगवंत एक प्रकारे सांगताय की हायवे काय आहे? ज्ञानी व्हायचं आहे ना, खूप पुण्य कमवायचं आहे, खूप हुशार व्हायचं आहे, खूप बुद्धिमान व्हायचं आहे. तर मग त्यासाठी हायवे कुठला आहे? कुठल्या रस्त्याने जाऊ? रस्ते तर भरपूर आहे बट व्हॉट इज द हायवे है ना. हायवे कसा असतो? सगळ्यात सोपा असतो जायला. बरोबर. एकदम मोठमोठाले रस्ते असतात, एकदम क्लीन रस्ते असतात, कुठे खड्डे नसतात, काही नसतं, सगळ्या गाड्या एकदम जोरदार धावत असतात. भगवंत म्हणतात हा हायवे आहे. तुम्हाला जर पोचायचं असेल, पटकन ज्ञान मिळवायचं असेल तर काय? सगळे काही खूप चांगले चांगले कामं करा, खूप चांगले चांगले कामं करा आणि शेवटी काय करा? हे तर माझं नाहीच आहे, हे भगवंताने मला दिलेल्या बुद्धीतून, भगवंताने मला दिलेल्या शारीरिक ताकदीमधून, भगवंताने मला दिलेल्या. आता आपण कामं कुठल्या कुठल्या माध्यमातून करतो बरं? आपल्याला जर कोणाला मदत करायची असेल तर आपण कशा कशा प्रकारे मदत करू शकतो? कोणी एक्झाम्पल देऊ शकेल? 4-5 एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. कुठल्या कुठल्या प्रकारे मदत करू शकतो आपण? जर समोरच्याला संपत्तीची आवश्यकता असेल, त्याला पैशांची आवश्यकता असेल तर आपण काय देऊ? पैसे देऊ. धन. बरोबर. तर आपण धनदान करू शकतो कोणाला. कोणाला जर सपोज आता
एक नदी आहे माझ्या गावामध्ये आणि मला ती नदी क्लीन करायची आहे. तर आपण काय करू? जाऊन हेल्प करू ना. कशा प्रकारे हेल्प हो. करू? आपण जाऊन स्वतः तिथे काम करू, बरोबर? कचरा उचलू, जे काय असेल ते सगळं आपण साफसफाई करू. हे काय झालं? हे झालं श्रमदान, है ना? आपण अशा प्रकारे आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपली शारीरिक मेहनत सुद्धा देऊन मदत करू शकतो. काही काहींना धनाची आवश्यकता असते तर पैसे देऊन मदत करू शकतो. कोणाकोणाला आता बरेचदा आपल्या मित्राला एखादी कॉन्सेप्ट समजत नाही अभ्यासातली, तर आपण काय करतो? समजावून देतो ना. मॅथ्स मधलं गणित समजत नसेल एखादं तर समजावून देतो. ते काय आहे? ते आपलं ज्ञानदान आहे, है ना? तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण मदत करत असतो. मग भगवंत म्हणतो ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही लोकांना हेल्प करायसाठी वापरताय त्या गोष्टी काय आहे? ती म्हणजे माझी तुम्हाला दिलेली कृपाच आहे, हो ना? आपल्याला जर बुद्धी आहे, आपल्याला जर एखादी गोष्ट चांगली कळते, कोणामुळे कळते? भगवंताची कृपा आपल्यावरती आहे म्हणून आपल्याला कळते, हो ना? आपलं व्यवस्थित धडधाकट शरीर आहे, कशामुळे आहे? भगवंताची कृपा आपल्यावरती आहे म्हणून आपलं शरीर धडधाकट आहे. 2 पाय 2 हात व्यवस्थित धावू शकतो, पळू शकतो, है ना? व्यवस्थित बघू शकतो. सगळी कृपा आपली भगवंतावरती आहे. मग आपण जे काही कामं करत आहोत ते कोणाच्या कृपेने होत आहेत? ते त्या भगवंताच्याच कृपेने होत आहेत. मग सोपा रस्ता देव सांगतो की ओके, एक सोपं काम आहे. काय करायचं? खूप सारी चांगली चांगली कामं करायची आणि ते श्रीकृष्णार्पणमस्तू श्रीकृष्णार्पणमस्तू करायचं. म्हणजे काय होईल? हळूहळू हळूहळू. का बरं करायचं हे असं? काय विचार येतो मनामध्ये की असं श्रीकृष्णार्पणमस्तू का बरं करायचं? ठीक आहे, ज्ञान मिळतं, भगवंत सांगतायत की ज्ञान मिळतं, पण मग ज्ञान कशामुळे मिळतं? हे असं करून ज्ञान कसं काय मिळतं? कारण जेव्हा आपण म्हणतो हे मी केलंय तेव्हा काय होतं? तेव्हा मनामध्ये अहंकार येतो, हो की नाही? असं वाटतं की हे मी केलंय सगळं, मी किती ग्रेट आहे, मी किती ग्रेट आहे. आणि ज्याच्या मनामध्ये अहंकार आला तो व्यक्ती ज्ञानी नाही असू शकत. आपण किती साऱ्या मोठ्या मोठ्या लोकांची उदाहरणं बघितली आतापर्यंत, है ना? आपण कोणाचं उदाहरण बघितलं होतं? डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं उदाहरण बघितलं होतं, हो ना? ते किती नम्र होते. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघितलं होतं, आय थिंक आपण ह्याचं डिस्कशन केलं नव्हतं. लाल बहादूर शास्त्रींची एक गोष्ट आहे. लाल बहादूर शास्त्रींना ओळखता की नाही सगळे? माहिती आहे ना सगळ्यांना लाल बहादूर शास्त्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती नाही, पंतप्रधान, है ना? लाल बहादूर शास्त्री. त्यांची एक गोष्ट, एकदा काय झालं, एक कोणीतरी मोठा अधिकारी होता, कुठल्या तरी राज्याचा मोठा अधिकारी होता. त्यांना लाल बहादूर शास्त्रींसोबत काहीतरी काम होतं. त्यांनी कॉल केला. तर लाल बहादूर शास्त्री एवढे मोठं व्यक्तिमत्व, त्या माणसाला वाटलं, जो कोणी तो मोठा अधिकारी होता त्याला वाटलं की कोण कशाला स्वतःहून, लाल बहादूर शास्त्री इतकी मोठी व्यक्ती स्वतःहून फोन का उचलेल आपल्या घरातला, है ना? या लोकांकडे यांचे असिस्टंट्स असतात, यांचे PA असतात, त्यातलं कोणीतरी फोन उचलेल. म्हणून त्या व्यक्तीने फोन केला आणि सरळ आपल्या पदव्या सांगायला सुरू केलं की मी या राज्याचा हा अधिकारी आहे, माझ्याकडे एवढ्याले सगळे पोस्ट्स आहेत, IAS आहे, माझ्या हाताखाली इतके इतके लोक काम करतात, एवढं सगळं सांगितलं. पण आपलं नावच नाही सांगितलं सगळ्यात शेवटी. कॉमन सेन्स आहे की नाही? नाव सांगायला पाहिजे ना, मी कोण बोलतोय. समोरून लालबहादूर शास्त्रींनी स्वतः फोन उचलला. एवढी मोठी व्यक्ती, त्यांनी स्वतः फोन उचलला. ते विचारतात, अच्छा ठीक आहे, पण तुमचं नाव काय, तुमचं काय काम आहे? ते पुन्हा त्या व्यक्तीने चालू केलं की मी या राज्याचा इतका इतका मोठा अधिकारी आहे, माझ्याकडे हे पोस्ट्स आहेत, सगळं काही. पुन्हा त्याचे टायटल्स सांगणं चालू केलं. पुन्हा त्याचं नाव सांगितलंच नाही. यापुढे तो व्यक्ती म्हणाला की मला लालबहादूर शास्त्रींशी बोलायचं आहे, तुम्ही प्लीज शास्त्रीजींना फोन द्या, माझा वेळ वाया घालवू नका, लवकरात लवकर शास्त्रीजींना फोन द्या आणि त्यांना सांगा अशी अशी व्यक्ती बोलते. शास्त्रीजी फोनवरती बोलतच होते, ऐकतच होते. शास्त्रींनी सांगितलं, मी शास्त्रीच बोलतोय, मी लालबहादूर शास्त्रीच बोलतोय, कृपया तुमचं नाव सांगा आणि तुमचं काय काम आहे ते सांगा. समोरची व्यक्ती एवढी अहंकारी असून सुद्धा लालबहादूर शास्त्रीजी कसे होते? एकदम नम्र, एकदम शांत, एकदम जसं काही एक साधा माणूस बोलतोय अशा प्रकारे ते त्या फोनवरती बोलत होते. समोरचा जो व्यक्ती होता तो एकदम आश्चर्यचकित की मी तर एवढा लहानसा व्यक्ती आहे, कुठला तरी राज्याचा कुठला तरी अधिकारी आहे, आणि हे एवढी मोठी व्यक्ती स्वतः फोन उचलते आणि तितक्याच शांततेने बोलते.
की मी लालबहादूर शास्त्री बोलतोय, कृपया तुमचं काम सांगा. त्यावरून काय झालं, त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीलाही कळलं की इतका मोठा अधिकारी असलो तरी काय झालं, ज्ञानी तोच असतो जो व्यक्ती कोण असतो, नम्र असतो, ज्याच्यामध्ये अहंकार नसतो. आलं लक्षात? म्हणून भगवंत आपल्याला काय म्हणतात की जेही काही आहे ते काय करायचं, सगळं अर्पण करायचं, जेणेकरून ही गोष्ट मी चांगली केली याचा अहंकार माझ्याकडे राहणार नाही. जेव्हा अहंकार नाही राहणार तेव्हा काय होईल, तेव्हा मी खऱ्या खऱ्या अर्थाने ज्ञानी होईल. हो ना? तेव्हा मला कळेल की काय बरोबर आहे, काय चूक आहे. तेव्हा मी भगवंताजवळ भगवंत माझ्या मनामध्ये राहू शकतील. कारण जागा राहील ना. अहंकार असला तर अहंकार सगळी जागा काय करेल, घेऊन घेईल. सगळी रूम अहंकारच व्यापून टाकेल. तर मग देव म्हणेल मला राहायला जागा कुठे राहिली. हो ना? एक कबीरांचा खूप सुंदर दोहा आहे, प्रेम गली अति साकरी तामे दोन समाई, एक तो हरी है तो मैं नहीं, मैं हूं तो हरी नाही. जर अहंकार असेल तर भगवंताला राहायला जागा उरत नाही. जर भगवंत असेल तर अहंकार तिथे चुकूनही फिरकत नाही. हो ना? कारण अशी गोष्ट आहे, आपल्या मनामध्ये एवढीशी जागा आहे, त्या एवढ्याशा जागेमध्ये अहंकाराला ठेवायचं की देवाला राहायला जागा ठेवायची, हे आपण ठरवायला पाहिजे. बरोबर? म्हणून सगळं काही अर्पण करून टाकायचं आणि आपण मोकळं व्हायचं. भगवंत म्हणतात हाच एक काय आहे, राजमार्ग आहे. दॅट इज द हायवे. कशाचा हायवे? माझ्यापर्यंत पोहोचण्याचा हायवे आहे. हो ना? जेही काम तुम्ही कराल ते एकदम प्रामाणिकपणे करा, ते एकदम अर्पण करून करा. अशा प्रकारे भगवंत आपल्याला इथे सांगताय कर्मसन्यास कशा प्रकारचा असतो. आपण पुढच्या श्लोकापासून अभ्यासाला सुरुवात करूया. 13 श्लोक आपण बघितले होते. पुढचा श्लोक आपण त्या 13व्या श्लोकात आपण बघितलं होतं की कशा प्रकारे सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. कशा प्रकारे आपलं जे शरीर असतं ते कसं असतं, नवद्वारे पुरे. भगवंताने एक उदाहरण दिलं होतं मस्तपैकी. जसं काही समजा तुमचं शरीर एक शहर आहे. हो ना? आपण प्रत्येक जण एकेका गावात राहतो, शहरात राहतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात इमॅजिन करा, हे तुमचं शरीर एक शहरासारखं आहे. है ना? आणि त्याला किती द्वार आहेत, किती दार आहेत, 9 द्वारे. 9 दार आहेत त्याला. आपले जे सगळे इंद्रिय आहेत ते दारांसारखे कार्य करतात. अशा प्रकारे 9 द्वार आहेत त्याला. आणि मग भगवंत काय म्हणतात की या द्वारांनी काय होतं, आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण बाहेरच्या जगाशी संपर्क करतो. है ना? डोळ्यांनी आपण छान छान गोष्टी बघतो, नाकाने आपण छान छान सुगंध घेतो, तोंडाने आपण छान छान गोष्टी बोलतो, कानाने छान छान गोष्टी ऐकतो. तर भगवंत म्हणतात नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. भगवंत म्हणतात की याच्यावर डिपेंड न राहता, है ना, आपली जीभ आहे आणि आपण छान चव घेतो, याच्यावर डिपेंड न राहता जो खरा ज्ञानी व्यक्ती असतो तो नेहमी हॅपी, तो नेहमी काय करतो, आनंदी राहतो. बऱ्याचदा आपल्या आनंदाच्या डेफिनेशन्स काय असतात बरं, काय काय करून आपल्याला आनंद मिळतो, कोणी सांगू शकेल का? एक्झाम्पल्स थोडेसे. काय काय करून आपण आनंद मिळतो, आपल्याला आनंद मिळतो, काहीतरी एक्झाम्पल्स. एखाद्या व्यक्तीची मदत करून. एखाद्या व्यक्तीला मदत करून. व्हेरी गुड. आणखीन? आणखीन एखाद्याला भूक लागली असेल तर त्याला अन्न देऊन. बरोबर, त्याने पण आपल्याला आनंद मिळतो. व्हेरी गुड. अजून? व्हेरी गुड. आता हे छान छान गोष्टी तर बरोबर आहे. आपल्याला या सगळ्याने आनंद मिळतो. कोणाला मदत करायची आहे, कोणाला भूक लागली आहे तर आपला टिफिन शेअर करायचा आहे. हो ना? या गोष्टी करून आपल्याला आनंद मिळतो. आणखीन आपण काय काय करतो? खेळायला जातो का रोज संध्याकाळी? खेळायला जातो तर आनंद मिळतो की नाही? मिळतो ना. नंतर मग काय करतो, खेळून आल्यावरती मस्तपैकी हातपाय तोंड धुवून आराम करतो, है ना, त्याच्याने पण आनंद मिळतो. मग नंतर आई संध्याकाळी गरम गरम ताटात वाढते आपल्याला जेवायला, त्याने किती आनंद मिळतो. थकल्यावरती छान गरम गरम जेवायला मिळालं की मिळतो की नाही आनंद, हो की नाही? बरं, मग त्यानंतर एवढा दिवसभर एवढे सगळे एक्सरसाइज, एवढा अभ्यास, एवढा खेळ कूद सगळं काही करून रात्री झोपायला जातो तेव्हा काय होतं,
तेव्हाही आनंद मिळतो. हो ना. बेसिकली आपण ज्याही काही वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपण करतो त्या गोष्टी आपल्या मनासारख्या आपल्याला करता आल्या तर आपल्याला आनंद मिळतो. हो ना. कोणी सांगितलं एक दिवस संध्याकाळी खेळायला जाऊ नको, आज आपण अभ्यास करू 2 तास जास्त, तर लगेच आपली कुरकुर चालू होते है ना. मी एकच तासात खेळून येतो, मग मी अभ्यास करतो, चालेल ना, एकाच तासात खेळून येतो है ना. आपल्याला बेसिकली जे आपल्याला आपल्या मनासारखं करू दिलं ते केल्याने आपल्याला आनंद मिळतो. बाकी थोडं इकडे तिकडे करायला सांगितलं तर काय होतं, तर आपल्याला थोडीशी आपली कुरकुर चालू होते. होतं की नाही असं, सगळे लोक हसताना दिसतायत मला, मागचे लोक काही हसतायत म्हणजे असं होतं. हो ना. माझ्याही सोबत होतं म्हणून तर मी सांगू शकते. हे असं होतच. जेव्हा पण आपल्याला काहीतरी थोडंसं आपल्या मनाविरुद्ध करायला कोणी सांगतं तर आपल्याला तिथे थोडा प्रॉब्लेम व्हायला चालू होतो. भगवंत म्हणतायत योगी लोक कसे असतात, जे लोक नेहमी ज्ञानी असतात, जे लोक माझ्या सोबत राहतात, ते कसे असतात. संन्यस्य असते सुखमवशी. या सगळ्या हे जे काही आपले इंद्रिय आहेत किंवा ही जी काही आपली बॉडी जे काही एक्सपिरियन्स करते, आपलं मन जे काही एक्सपिरियन्स करतं, आनंद दुःख, आपल्याला आवडेल त्या गोष्टी करू दिल्याने आपल्याला होणारा आनंद, भगवंत म्हणतात की जे योगी असतात ते काय करतात, ते या सगळ्यापासून मुक्त राहतात. थोडंफार इकडे तिकडे झालं तर त्यांना फार बॉदर होत नाही त्या गोष्टीने, ते फार कुरकुर करत नाही त्या गोष्टीवरती. त्यांना माहिती आहे की या सगळ्या गोष्टी काय आहेत, टेम्पररी आहेत. मग काय करायचं, पुढचा श्लोक वाचूयात. 14वा श्लोक तुम्हाला सगळ्यांना येतोय, श्लोक म्हणता आता है ना. 5वा अध्याय आपण शिकलो आहोत, सोबत सोबत म्हणायचंय. ओके. 14वा श्लोक 5व्या अध्यायातला. ठीक आहे. पीडीएफ सगळ्यांजवळ नसतील तर शेअर करा, एकमेकांच्या पीडीएफ मध्ये बघू शकता. चला म्हणूयात. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. ओके. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. आता भगवंत म्हणतात की हे सगळं काही जे आपण म्हणतो ना, आपल्याला हे भगवंतांनी दिलंय, आपल्याला छानपैकी शाळा दिली, आपल्याला छान आई बाबा दिले, आपल्याला छान बुद्धी दिली, हे सगळं भगवंतांनी दिलंय. भगवंत म्हणतात हो दिलं जरी असेल तरी पण मी असा विचार करत नाही की हे मी दिलेलं आहे, हे तुमचंच आहे, तुम्हालाच मिळालेलं आहे है ना. न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजते प्रभुः. आपल्याला जे जे आपण आपले 3 गुणांचा अभ्यास केला होता दुसऱ्या लेवलमध्ये, आठवतो का. कोणते कोणते 3 गुण आहेत आपल्यामध्ये. 3 गुण ज्याने आपला स्वभाव ठरतो, त्याने आपण कसं वागत आहोत, बोलत आहोत ते. व्हेरी गुड. करेक्ट. सत्व, रज आणि तम. सात्विक गुण, राजसी गुण आणि तामसी गुण. व्हेरी गुड. मग भगवंत तेच सांगताय की आपण जे काही सगळे कर्म करतो ते सगळे आपल्या गुणांवरती डिपेंड असतात. आपल्यामध्ये जो गुण सर्वात अधिक त्यानुसार आपण आपले सगळे कर्म करतो है ना. सकाळी तुम्ही लवकर उठून छानपैकी गीतेचा अभ्यास करायला येतात म्हणजे काय, सात्विक गुण सगळ्यात जास्त आहे है ना. रात्री खूप आपण थकून जातो है ना, दिवसभर आपण मेहनत करतो, अभ्यास करतो, खेळतो, भरपूर सारे कामं करतो. मग काय होतं, रात्री आपल्याला खूप थकवा येतो. आपल्याला काय हवं असतं, झोप, शांत झोप हवी असते की आता मी थकलो, आता मला झोपायचं आहे है ना. तेव्हा काय असतं, तेव्हा आपला तमोगुण हाय असतो आपल्या बॉडीमध्ये, आपल्या मनामध्ये, म्हणून आपल्याला झोप येते. सो जे जे गुण आपल्या मनामध्ये ज्या ज्या क्षणी जास्त असतात त्या त्या गोष्टी करायची आपल्याला इच्छा होते, ते ते कार्य आपण करतो है ना. त्यामुळे हे जे सगळे काही कार्य आहेत हे आपल्या गुणांमुळे आपल्याकडनं आपण हे कार्य सगळे करू शकतो. भगवंत म्हणतात तशाच प्रकारे काय, जसे आपल्या गुणांमुळे आपण कार्य करतो तसं आपण काय काम करतो त्यानुसार आपले गुण पण ठरतात. आता सपोज एखादी व्यक्ती आहे जी नुसती झोपून राहते, काय काय आळशी मुलं तुम्ही बघितले असतील ना, नुसते झोपून राहतात. रात्री 10 वाजता झोपले, सकाळी 10 वाजेपर्यंत झोपलेलेच आहेत. रविवारी शनिवारी काय काय मुलं असे करत असतील. आपण गीता वाचणारे मुलं, त्यामुळे आपण असे नाही करत. ओके नाही, आपण कोण आहेत, आपण सात्विक मुलं आहोत. आपण लवकर झोपतो आणि लवकर उठतो, बरोबर. नसू उठत तरी सुद्धा लवकर झोपून लवकर उठायला सुरू करायचं आहे आता.
कारण की आपल्यामध्ये काय सात्विक गुण आपल्याला हवा आहे. भगवंत तेच सांगतात. ओके, जे ज्या व्यक्तीमध्ये खूप जास्त तामसी गुण असेल ती व्यक्ती काय करेल, नुसती झोपूनच राहील, नुसता आळस करेल, है ना, काहीच काहीच प्रोडक्टिव्ह काम करणार नाही, बुद्धीला काहीच चालना देणार नाही, काहीच करणार नाही, नुसती झोपून राहील, आळस करेल. पण जर एखाद्या व्यक्तीमध्ये तामसी गुण आहे, आपल्याला वाटतं पण की आपल्याला तर खूप आळस येतो, मग काय करायचं, मग उद्योग करायला चालू करायचं, काही ना काहीतरी काम करायला चालू करायचं. सकाळी उठून मस्तपैकी एक्सरसाइज करायची, मस्तपैकी वाचन करायचं, मग देवाची पूजा करायची, है ना. अशा प्रकारे काही ना काही कार्य करत राहिल्याने काय होतं, आपल्यातला तमोगुण दाबला जातो आणि मग रजोगुण आणि सत्वगुण वाढायला लागतो. बेसिकली काय, तामसी गुण जास्त असला तर तामसी गुणाप्रमाणे काम करू, झोपले राहू, आळशीपणा करू. पण जर तो गुण कमी करायचा असेल तर कामांचं स्वरूप बदलायचं, जेणेकरून तो गुण सुद्धा कमी होईल. इट इज व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा माहिती आहे सगळ्यांना ना. एखादी गोष्ट करायची असेल तर दुसरी गोष्ट बदलायची, जेणेकरून ती गोष्ट सुद्धा बदलेल. व्हेरी गुड, करेक्ट. तर आपल्याला आपल्यातले गुण बदलायचे आहेत, तर आपली काम करण्याची पद्धत बदलायची, हो ना. आपली काम करण्याची पद्धत बदलली की आपोआप आपल्यामधले गुण बदलतील. तर जर आपल्याला सत्वगुणी व्हायचं असेल तर मग काय करावं लागेल, काय करावं लागेल सत्वगुणी व्हायचं असेल तर? देवाची पूजा अर्चा. देवाची पूजा अर्चा. अजून मग आता दिवसभर थोडी देवाची पूजा अर्चा करू शकतो आपण, हो ना. रोज करायची मान्य आहे, पण दिवसभर नाही करू शकत. मग अजून काय काय करायचं? सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे. हा, सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे. सकाळी लवकर उठायचं, व्यायाम करायचा. व्हेरी गुड, परफेक्ट. ऐकू नाही मोठ्यांचा आलं. आदर राखायचा. मोठ्यांचा आदर राखायचा. स्पष्ट नाही ऐकू येते. एकानेच कोणीतरी सांगा. मोठ्यांचा आदर राखायचा. क्या बात आहे, मोठ्यांचा आदर राखायचा. वा. इकडून कुठल्या सरस्वती विद्या अकॅडमी मधून अजून 2-3 उत्तर येऊ शकतात का? कोणाला सांगायचं आहे का काही? खोटं बोलायचं नाही. चोरी सत्वगुण करू नये. वाढवायचं असेल तर काय काय करायचं? खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. क्या बात आहे. नाही बोलायचं बरं, खोटं कधीच नाही चोरी बोलायचं. करायची नाही. चोरी करायची नाही. आता हे सगळे आपण, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, कोणाबद्दल वाईट विचार करायचे नाही, हो ना. देवाची रोज पूजा करायची. भांडण करायचे नाही. भांडणं करायचं नाही. क्या बात आहे. भांडणं करता का तुम्ही लोक? भांडणं नाही करायचे बरं का, अजिबात. मजेत, हा, मजे मजे मध्ये सुद्धा भांडण नाही करायचे. गुड. आपला प्रॉब्लेम असा असतो की जिथे आपण भांडायचं तिथे भांडत नाही, जिथे नाही भांडायचं तिथे भांडत बसतो, हो की नाही. कोणी आपल्या समोर रस्त्यावरती कचरा टाकत असेल तर आपण त्याला जाऊन सांगत नाही की तिथे कचरा टाकू नको, आणि आपण आपल्या आपल्या मित्रांमध्ये भांडतो, जिथे भांडून काही उपयोग नसतो, हो ना. भांडणं करायचेच असतील तर ते चांगल्या कामासाठी करावेत, हो की नाही. गुड. पण आपण भांडणं नाही करावे, आपल्याला भांडणं करायची वेळ येऊच नाही कधी, त्यामुळे आपण भांडणं सुद्धा नाही करावे. व्हेरी गुड. आणखीन काय, एक महत्वाची गोष्ट विसरलो ना. रोज चांगले कामं करायचे. वा, समराइज्ड उत्तर एकदम. सगळे चांगले कामं करायचे. व्हेरी गुड. आपण काय शिकत आहोत? भगवद्गीता शिकत आहोत. मग भगवद्गीतेचं पठण करायचं. हा, ही महत्वाची गोष्ट सुटली. या सगळ्या गोष्टी करायच्या बघा. सगळे चांगले कामं करायचे, एक्सरसाइज करायची, लवकर उठायचं, लोकांना मदत करायची, जे जे काही आपण आता डिस्कस केलं ते सगळं करायचं. पण ते सगळं करायसोबत काय, एक मॅन्डेटरी गोष्ट नेहमी चालू ठेवायची. रोज गीतेचे अध्याय म्हणायचे. दॅट इज व्हॉट, मॅन्डेटरी, आवश्यक, अत्यावश्यक, हो ना. ते विसरून बाकी सगळं केलं तर बाकीच्याची पॉवर कमी होते. हे करून तुम्ही बाकी थोडे चांगले कामं जरी केले तरी पण त्या कामांचा इम्पॅक्ट काय होतो, वाढून जातो, है ना. जसं काय आपण त्याला बोनस देत आहोत, नवीन इंजिन लावत आहोत गाडीला, तशा प्रकारे रोज अध्याय म्हणत राहिले तर आपण जेही काही चांगले कामं करू त्यांचा इम्पॅक्ट अजून वाढतो, है ना. त्यामुळे रोज गीतेचे अध्याय म्हणायचे, आणि जेही काम आपण करत आहोत, जेही काम, हातात जेही काम पडलं
ते काम पूर्णपणे प्रामाणिकपणे करायचं, आळस न करता. बस एवढी सोपी गोष्ट आहे आपल्या अंगातला सत्वगुण वाढवायचा असेल तर. कुठलंही काम असू दे, मग एखादं काम छोटं आहे मोठं आहे असा विचार न करता, कारण कुठलंच काम छोटं मोठं नसतं, हो की नाही? आपल्याला तर ही गोष्ट माहिती आहे की कुठलंही काम छोटं मोठं नसतं. फक्त आपण ते किती प्रामाणिकपणे करत आहोत त्यावरती त्या कामाची क्वालिटी ठरते. तर कुठलंही काम आपल्या हातात असू दे, ते नीट प्रामाणिकपणे करावं, है ना? भगवंत म्हणतात अशाच प्रकारे काय आहे, आपल्या स्वभावानुसार आपण कर्म करायचे आणि आपल्या कर्मांनुसार आपला स्वभाव ठरतो. त्यामुळे आपले कर्म कसे असावे याकडे सुद्धा आपण लक्ष द्यावं. पुढचा श्लोक बघूयात. चला सोबत म्हणायचं आहे. न दत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. भगवंत म्हणतात नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः. आता आपल्याला तर अर्पण करायचे आहेत ना सगळे कर्म. सगळे जे काय आपण कर्म करतो ते आपण भगवंताला देणार आहोत, ठरलंय की नाही आपलं? पण भगवंत म्हणतात मला त्याची पण आवश्यकता नसते, मी घेतही नाही ते कर्म. आता बऱ्याचदा कसं वाटतं काय काही लोकांना, मी कर्म अर्पण करून दिले तर मग अर्पण करून दिले, आता मला काय मिळणार? हम्म. हो ना, बऱ्याच लोकांचा हा एक आपला नसतो पण बऱ्याच लोकांचा हा एक उद्देश असतो की कर्म अर्पण करून मी एवढे चांगले चांगले कामं केले, काय करण्यासाठी केले? पुण्य कमवण्यासाठी केले, हो की नाही? चांगले कामं आपण का बरं करतो? पुण्य कमवावं म्हणून करतो. आता एवढे चांगले कामं केले आणि ते भगवंतांना मी अर्पण करून दिले, मग मला पुण्य मिळेल की नाही? पुण्य थोडी अर्पण होतं. भगवंत म्हणतात जे काही तुमचे चांगले काम आहे, जे काही तुमचे वाईट काम आहे, डेफिनेटली तुम्हाला त्यांचं चांगलं फळ आणि वाईट फळ मिळणारच आहे, हो ना? ते मी नाही घेऊ शकत. आपल्याला फक्त कर्म अर्पण करायचे, कारण आपल्यामध्ये अहंकार नको, है ना? बाकी भगवंताचं गणित एकदम पक्क आहे. तुम्ही कोणाला मदत केली तर डेफिनेटली त्याचं पुण्य तुम्हाला मिळालं, तुम्ही कोणाचं वाईट केलं तर डेफिनेटली त्याचं पाप तुम्हाला मिळालं. पण भगवंत म्हणतात तुमच्या मनामध्ये अहंकार नको, म्हणून तुमचे चांगले कर्म, सगळे कर्म मला अर्पण करायचे. अज्ञानेनावृत ज्ञान. कारण काय होतं, जितका आपल्यामध्ये अहंकार राहतो तितकं काय येतं, तितकं अज्ञान येतं, है ना? अहंकारासोबत अज्ञान येतं आणि जसा जसा अहंकार जातो तसं तसं काय होतं, अज्ञान पण कमी होत जातं, ज्ञान वाढतं. ज्ञान म्हणजे काय? बेसिकली जेव्हाही आपण ज्ञानाची गोष्ट करतो ना, तेव्हा ज्ञान म्हणजे काय असं नाही बरं का, की ज्ञान असलं म्हणजे खूप सारे श्लोक पटापटा बोलता येतील, है ना? खूप सारे ग्रंथ पटापट सांगता येतील, रामायणातल्या गोष्टी सांगतील, महाभारतातल्या गोष्टी. आपल्याला युजली वाटतं की जी व्यक्ती एखादी खूप काय काय बोलू शकते ती व्यक्ती एकदम ज्ञानी, हो ना? असं आपलं एक बेसिक आपली समज असते. शाळेत पण जी व्यक्ती पटापट पटापट उत्तरं देईल ती व्यक्ती एकदम ज्ञानी. हां, अभ्यास केला तर उत्तरं येतीलच डेफिनेटली. पण मला सांगा, जर फक्त माहीत आहे काही गोष्टी म्हणून ज्ञान झालं असतं तर सगळ्यात ज्ञानी गोष्ट काय राहिली असती जगातली आत्ता? सगळ्यात जास्त कोणाला माहिती आहे सध्या जगामध्ये? आपण कम्प्युटरवर काय करतो? सर्च करतो की नाही? कोणाला विचारतो आपल्याला काही प्रॉब्लेम आले तर? कोणाशी सर्च करतो? कोण? जेमिनी. वा वा, मला एक्सपेक्टेड होतं गुगल, पण तुमची जनरेशन AI वाली जनरेशन आहे ना, सो ऑफकोर्स चॅट जीपीटी आणि जेमिनीचे उत्तर आले. एनिवे, सो आपण कोणाला विचारतो? आपण बेसिकली इंटरनेटला विचारतो, हो ना? मी हे बघा, मी पण AI मध्ये आहे बरं का, माझं सुद्धा काम AI मधलंच आहे, पण तरी माझ्या डोक्यात पहिला विचार गुगलचा आला. बट ओके, करेक्ट आहे तुमचं उत्तर. चॅट जीपीटी, जेमिनी, है ना, या लोकांना आपण विचारतो. सो यांच्याकडे सगळ्यात जास्त माहिती आहे की नाही? जो आपण त्यांना ज्ञानी म्हणतो का? पण ज्ञानी नाही म्हणत आपण त्यांना, बरोबर? आपण फक्त म्हणतो की तुमच्याकडे माहिती आहे. ज्ञान काय आहे? चॅट जीपीटी, जेमिनीने आपल्याला जे काही सांगितलं ते तसंच्या तसं करायचं की नाही करायचं हा आपण विचार करतो की नाही आधी? की आपण सगळंच्या सगळं ब्लाइंडली फॉलो करतो त्यांचं? नाही करत. आपली बुद्धी आहे, आपण त्यानुसार काहीतरी विचार करतो. सो ज्ञान म्हणजे काय आहे, काय बरोबर काय चुकीचं हे ठरवण्याची ॲबिलिटी म्हणजे ज्ञान आहे. भलेही 2 पुस्तकं कमी वाचलेले असतील, पण ती बुद्धी असणं, तो विवेक असणं. बहिणाबाई चौधरींचं नाव कोणी ऐकलंय का? कवयित्री बहिणाबाई चौधरी ऐकलंय ना? वा, कुठल्या कुठल्या किती सुंदर सुंदर कविता आहेत त्यांच्या,
हो ना. बहिणाबाई चौधरींचं शिक्षण किती झालं होतं माहितीये? माहितीये कोणाला किती पुस्तकं त्यांनी वाचले होते किंवा किती इयत्ता त्यांनी शिकल्या होत्या? कितीच नाही. कितीच नाही. त्यांना लिहिता सुद्धा यायचं नाही. बहिणाबाई चौधरी, आणि त्यांच्या कविता आपण सगळ्यांनी वाचल्या आहेत. किती सुंदर सुंदर कविता आहेत, म्हणजे आपल्या संत वाङ्मयाच्या तोडीस-तोड त्या कविता आहेत. हो ना. संत ज्ञानेश्वरांनी, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांनी जे जे काही संत साहित्य लिहिलं, अभंग लिहिले, ओव्या लिहिल्या, त्यांच्या बरोबरीच्या त्यांच्या कविता आहेत. कधी आपल्याला वेळ मिळाला तर आपण एखाद्या कवितेचं डिस्कशन पण करू. हो ना. पण अशा त्या बहिणाबाई चौधरींच्या कविता आहेत. कोणाच्या कविता आहेत? ज्या व्यक्तीला लिहिताही येत नाही, वाचताही येत नाही, फक्त जात्यावर पीठ दळायचं काम करता करता त्या जे काही ओव्या म्हणायच्या त्यांच्या कविता झाल्या, आणि त्यांच्या कवितामध्ये त्यांच्या मुलाने नंतर संकलन करून ठेवल्या, ज्याच्यामुळे आपल्याला आज त्या उपलब्ध झाल्या. बेसिकली काय आहे, खूप सारे पुस्तकं वाचून ज्ञान मिळत नाही. ज्ञान कशाने मिळतं? ज्ञान आपली भक्ती किती आहे, आपल्यामध्ये बुद्धी किती आहे, हो ना, आपल्यामध्ये कॉमन सेन्स किती आहे, त्याने ज्ञान आपल्यामधलं वाढतं. आपण भगवंताला किती गोष्टी अर्पण करू शकतो, त्याच्याने भगवंत आपल्याला ज्ञान देतो. खूप सारे पुस्तकं वाचून ज्ञान मिळतं हा एक काय गैरसमज आहे, तो आपल्याला तोडायला पाहिजे. त्यामुळे भरपूर 10-15 पुस्तकं वाचत बसण्याच्या मागे नाही लागायचं. जे काही एक पुस्तक आपण वाचत आहोत ते खूप नीट वाचायचं आणि त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा, हो की नाही. त्यामुळे भगवंत म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, बघा काय म्हणतात, पुढचा श्लोक आधी वाचू आपण. ध्यानेन तु तदज्ञानं येषान्नाशितमात्मनः. सोबत म्हणायचा सगळ्यांनी श्लोक. पुन्हा म्हणूयात, चला. ज्ञानेन तु तदज्ञानै येषान्नाशितमात्मनः तेषामादिज्ञानं प्रकाशयति तत्परम. है ना. मग भगवंत म्हणतात, मग काय करतात हे जे ज्ञानी लोक असतात त्यांच्यामधला अज्ञान. आता मला सांगा, जिथे सूर्य असेल, सूर्याने कधी अंधार बघितलाय का? सूर्याच्या आजूबाजूला कधी अंधार असेल का? नसेल. एकदम कॉमन सेन्सची गोष्ट आहे. जो सूर्य स्वतःच प्रकाशाचं स्वरूप आहे, तो जिथेही जाईल तिथे काय करेल, आधी तिथून अंधार दूर दूर पळेल, हो ना. तिथे प्रकाशच प्रकाश राहील. जशा प्रकारे सूर्य कधी अंधाराला बघत नाही, सूर्याने कधी अंधाराचं दर्शन केलं नाही, त्या प्रकारे जे ज्ञानी लोक असतात ज्यांच्यामध्ये काय होतं, ज्ञानाची जागृती होते, त्यांच्यामधून मग आपोआप हे छोटे छोटे अज्ञानाचे जे सगळे लक्षणं आहेत ते आपोआप निघून जातात. अज्ञानाचे लक्षणं कुठले? अहंकार असणे, हे अज्ञानाचं लक्षण. अजून काय? खूप स्वार्थ असणे, सेल्फिश वृत्ती असणे, हे अज्ञानाचं लक्षण. ते पळून जातं, हो ना. अजून काय? भरपूर सारे जे काही वाईट गुण आहेत आपल्यामधले, ते सगळे काय अज्ञानाचं लक्षण आहे. जी व्यक्ती ज्ञानी होत जाते, ज्ञान मिळत जातं, त्यांच्यातनं हळूहळू सगळे हे जे वाईट गुण आहेत, या सगळ्या प्रवृत्ती त्यांच्यामधून हळूहळू नष्ट व्हायला लागतात. जसं सूर्य जिथे जिथे जातो तिथे फक्त प्रकाश राहतो, तसं तसं यांच्या मनामध्ये जसं ज्ञान येतं, आपल्या मनामध्ये जसं ज्ञान येतं, तसे तसे आपले वाईट गुण निघायला लागतात. आणि मग ज्ञान आणण्यासाठी काय करायचं? वाईट गुण कमी करायला लागायचे. जसं आपण वाईस वर्षा बघितलं, ज्ञान यायला लागलं की वाईट गुण जातात, ठीक आहे. पण मग वाईट गुण जर आपण कमी करायचा प्रयत्न केला तर काय होईल? तर ज्ञान सुद्धा येईल. हा सुद्धा रूल बरोबर आहे, हो की नाही. त्यामुळे भगवंत आपल्याला आतापर्यंत आपण किती बघितले? 12वा अध्याय बघितला, बरोबर, पहिल्या लेवलमध्ये. 12व्या अध्यायात काय सांगितलं होतं, आठवतंय का कोणाला? कुठले गुण सांगितले होते 12व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी? कोणाला सांगता येतील? क्विकली आठवतंय? बरं, 12व्या अध्यायाचं नाव लक्षात आहे का? काय नाव आहे 12व्या अध्यायाचं? भक्तियोग, बरोबर. भक्ती योग. व्हेरी गुड. भक्तियोगो नाम द्वादशोध्याय. परफेक्ट. मग भक्तियोग म्हणजे कोणाचे गुण सांगितले होते भगवंतांनी 12व्या अध्यायात? हा, बरोबर. भक्त कसा असावा, हो की नाही. भक्ताचे गुण सांगितले की नाही? आठवतायत का श्लोक? अद्वेष्टा सर्वभूतानाम, आठवले?
मैत्र करुण एव च. एक्सलंट, परफेक्ट. संतुष्ट सततं योगी. वा वा, येतात मग तुम्ही सगळे जिज्ञासू. व्हेरी गुड, क्या बात आहे, खूप छान. सगळे जिज्ञासू मुलं आहेत तिथे, हो की नाही? 12वा अध्याय तर आपल्या सगळ्यांना तोंडपाठ आहे. सांगायचं काय होतं, 12व्या अध्यायात भगवंतांनी भक्ताचे गुण सांगितले, हो ना? माझा भक्त म्हणून कोण असू शकतो ज्याच्यामध्ये हे सगळे छान छान गुण असतील, ती व्यक्ती माझा भक्त असू शकते, हो ना? मग 15व्या अध्यायात काय सांगितलं? 15व्या अध्यायामध्ये ज्ञानी व्यक्ती कसा असतो, नॉलेजेबल व्यक्ती कसा असतो, त्याचे सुद्धा काही गुण सांगितले. आठवतोय तो श्लोक? तो श्लोक पण म्हणायचं का एकदा? 15व्या अध्यायातले गुण हिंट देऊ? पहिले चरण म्हणते, श्लोक पूर्ण करायचा आपण, चालेल? निर्माण मोहा जितसंग. क्या बात आहे, बढिया, मस्त. बरं, 15व्या अध्यायात सांगितले की जो व्यक्ती माझ्या जवळ येऊन राहतो ती व्यक्ती कशी असते, हो ना? पदम अव्ययंतत गच्छन्त्य मूढा पदम अव्ययंतत. जो व्यक्ती माझ्या एकदम जवळ राहतो त्या व्यक्तीमध्ये कसे गुण असले पाहिजे ते सांगताना भगवंत म्हणाले, निर्माण मोहाजित संग दोषा, हो की नाही? सो आपण 12व्या अध्यायात भक्ताचे गुण बघितले, 15व्या अध्यायात भगवंताच्या प्रिय व्यक्तीचे गुण बघितले. नंतर नंतर आपण कुठला अध्याय शिकलो? 16वा, बरोबर. त्याचं नाव काय? परफेक्ट. दैवासुर संपद विभाग योगो नाम षोडशोध्याय. त्यामध्ये आपण कुठले गुण शिकलो? दैवी गुण शिकलो. बरोबर. दैवी आणि आसुरी गुण शिकलो. आपल्याला आपल्यामध्ये कशा प्रकारचे गुण हवे आहेत? दैवी गुण हवे आहेत, बरोबर. मग एकदा दैवी गुणांची रिव्हिजन करायची का? म्हणता येतील का सगळ्यांना? व्हेरी गुड. कुठून सुरुवात करायची दैवी गुणांची? श्री भगवानुवाच अभयम व्हेरी गुड. दैवी गुणांचीच रिव्हिजन करायची होती आपल्याला, पण आपण आसुरींची पण केली एकदा. ठीक आहे, काय हरकत नाही. व्हेरी गुड. सगळ्यांना किती छान म्हणता येत आहेत श्लोक, क्या बात आहे. एकदा एकदा स्वतःला शाबासकी देऊन द्यायची बरं का एकदा सगळ्यांनी. व्हेरी गुड, परफेक्ट. खूपच छान म्हटलेत सगळ्यांनी श्लोक, वा. है ना? बघा, रोज आपल्याला पठण करत राहायचंय, नाही तर हे विसरायला वेळ नाही लागणार बरं का. रोज गीतेचे अध्याय पठण करत राहायचे, जेणेकरून हे सगळं असं एकदम अशाचं असं तुम्ही नेहमी म्हणू शकाल. आता का बरं रिवाईज केले आपण हे सगळ्या गोष्टी? कारण की भगवंत पदोपदी वेळच्या वेळी आपल्याला काय आठवण करतात, रिमाइंडर देतात. एक्सक्यूज मी, जेंटल रिमाइंडर असं म्हणून भगवंत प्रत्येक वेळेला थांबवतात आपल्याला. 12व्या अध्यायात सांगतात भक्त कसा असावा, 15व्या अध्यायात सांगतात माझी प्रिय व्यक्ती कशी असते जी माझ्यासोबत नेहमी राहते, निर्माण मोहाजित संग दोषा. 16व्या अध्यायात सांगितलं दैवी गुणाचे लोक कसे असतात, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती. आणि पुढे सुद्धा बऱ्याचदा भगवान श्रीकृष्ण आपल्याला रिमाइंडर देत राहतील की चांगले चांगले गुण आपल्यामध्ये असावे. म्हणजे मग ते चांगले चांगले गुण कोणते, हो ना?
त्याचं रिमाइंडर आपल्याला प्रत्येक वेळेला भगवंत थोडे थोडे देत राहतील. का बरं रिमाइंडर देतात? कारण त्यांना माहिती आहे की जितके चांगले गुण आपल्यामध्ये येतील तितका काय होईल, तितका आपल्यामधला अज्ञान कमी कमी होत जाईल, है ना. आणि चांगले गुण कशासारखे? सूर्यासारखे. एकदा ते आले की त्यांच्या आजूबाजूला वाईट गुण फिरकू सुद्धा शकत नाही, हो ना. एकदा मनामध्ये सत्य आलं, खरं बोलायचं आहे, ही गोष्ट मनामध्ये पक्की दृढ झाली, तर चुकून सुद्धा असत्य बोलणं होईल का आपल्याकडून? नाही होणार. जिथे चांगला गुण येईल तिथे त्याचा अपोजिट वाला काय करेल? तो पळून जाईल. जर आपण ठरवलं की नेहमी आनंदी राहायचं, मग दुःख येईल तरी का, मनाला वाईट वाटेल तरी का? नाही वाटणार. कारण नेहमी आनंदी राहायचं. मला माहितीये मला जे काही देतोय माझ्या भगवंताचा प्रसाद आहे, मी तो नेहमी आनंदी राहूनच घेईल. मग तिथे कुरकुर येणार नाही, मग तिथे रडरड येणार नाही, हो की नाही. त्यामुळे भगवंत सांगतात जितके जितके चांगले गुण मनामध्ये आणाल तितका तितका काय होईल, अज्ञानाचा जो अंधकार आहे तो दूर 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 जाईल, है ना. अशाच प्रकारे मग अशी जी व्यक्ती आहे ती काय होते, ती व्यक्ती नेहमी आनंदात राहते. हेच सांगत आहेत पुढच्या श्लोकामध्ये भगवंत. तो एक श्लोक बघूयात आणि मग आपण आजसाठी समापन करू शकतो. 17वा श्लोक एकदा सोबत म्हणायचा आहे सगळ्यांनी. चला. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्ते ज्ञाननिर्धूतकल्मषाः. आणि मग अशा प्रकारे ही जी व्यक्ती ज्ञानी होत जाते, हळूहळू ज्ञान प्राप्त करत जाते, त्या व्यक्तीचे मग सगळे पाप पुण्य सगळं काही बॅलन्स होत जातं, सगळं काही नील होत जातं. आणि एकदा पाप पुण्य बॅलन्स झाले की मग ती व्यक्ती काय होते, ती व्यक्ती भगवंताला सतत आपल्यासोबत अनुभव करू शकते. ती व्यक्ती नेहमी भगवंतासोबत राहते, है ना. भगवंतासोबत राहते म्हणजे काय होते, नेहमी प्रसन्न राहते, नेहमी एकदम काय एकदम कूल राहते, काही अजिबात विचलित होत नाही. कितीही प्रॉब्लेम्स येऊ एकदम प्रसन्न राहते आणि एकदम क्लिअर राहते. तिची बुद्धी नेहमी जागृत राहते. कुठल्याही प्रॉब्लेम्समध्ये ती कधीही चिडचिड होत नाही त्या व्यक्तीची, कधी डिप्रेशन येत नाही त्या व्यक्तीला, एकदम आनंदात राहते. कशामुळे? कारण ज्ञान येत राहतं. कारण जेही काही कर्म करत आहेत ते सतत भगवंताला अर्पण करण्याची वृत्ती मनामध्ये राहते, अहंकार चालला जातो, हो की नाही. भगवंत म्हणतात की अशा प्रकारे आपण सगळ्यांनी सुद्धा काय करायचं, मग जेही आपण करतोय ते ट्रुली भगवंताला अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा. नुसतं श्रीकृष्ण अर्पण वस्तू म्हटलं म्हणून नाही, खरोखर भगवंतांना अर्पण करायचं आणि त्यांना प्रार्थना करायची की हे सगळं तुमच्यामुळे आम्हाला मिळालंय म्हणून आम्ही तुम्हाला अर्पण करतोय, हो की नाही. जसं आपण मागच्या वेळेला ते उदाहरण घेतलं होतं. सपोज आपल्याला सगळ्यांना कोणाकडे तरी खूप पैसे आहेत आणि त्यांना खूप दानधर्म करायचा आहे, हो ना. एक मोठी व्यक्ती आहे जिला खूप सारं दानधर्म करायचं आहे. सपोज त्यांच्याकडे काय 15-20 हजार रुपये असतील. त्यांनी आपल्यामधल्या 15-20 जणांना निवडलं, प्रत्येकाला 1-1 हजार रुपये दिले, है ना. आणि आपल्याला काय सांगितलं की जी व्यक्ती खरोखर गरजू असेल तिला जाऊन हे 1,000 रुपयाची मदत तुम्हाला करायची आहे. आपण सगळ्यांनी ते 1-1 हजार रुपये घेतले आणि आपण ज्या व्यक्तीला आपल्याला वाटलं की या व्यक्तीला मदतीची गरज आहे तिला जाऊन मदत केली, बरोबर. आपल्या मनामध्ये असा विचार येईल का की हे 1,000 रुपयाची मदत मी केली म्हणून? नाही येणार ना. ते 1,000 रुपये माझे आहेत का? नाही आहेत, मला कोणीतरी दिले आहेत, बरोबर. जर ते मला दिले आहेत कोणीतरी, तर मी फक्त ते पोहोचवले आहेत कोणापर्यंत, तर त्याचा अर्थ असा होईल का की मी माझे पैसे खर्च करून कोणाला तरी मदत केली? नाही होत, बरोबर. तशाच प्रकारचे भाव आपल्या मनात पण असले पाहिजे जेव्हा आपण कुठलं चांगलं काम करतो. भगवंताने मला हे दिलंय काम करायला म्हणून मी केलं, यामध्ये मी थोडी काही विशेष केलंय ज्याचा मला अहंकार व्हायला पाहिजे, नाही. म्हणून भगवंताला म्हणायचं की तू दिलेलं काम होतं, तूच दिलेल्या गोष्टींनी मी केलेलं आहे, है ना. तूच दिलेली बुद्धी मी वापरली आहे, तूच दिलेलं शरीर मी वापरलंय, त्यामुळे मी चांगलं काम करू शकलो. तुझं काम तुला पुन्हा अर्पण, है ना. ज्याने काय होतं, आपल्यामधला अहंकार सगळा चालला जातो. अशा प्रकारची प्रार्थना भगवंताला नेहमी करायची आणि त्याला म्हणायचं की आमच्याकडून असेच चांगले चांगले कामं करून घेत राहा, आमच्यामध्ये असेच चांगले चांगले गुण नेहमी राहू देत, अशी प्रार्थना करायची. आणि आजचं सत्र आपण आज या ठिकाणी समापन करूयात. पुढचे श्लोक पुढच्या सत्रामध्ये आपण बघूयात. चला, सगळ्यांनी ताट बसायचं आहे. 1 मिनिटाचं हरिनाम संकीर्तन करू, भगवंताला आजचं सत्र सुद्धा अर्पण करू. छान जे काही शिकलो आहे ते फक्त आमच्या मनामध्ये राहू दे, बाकी सगळं काही भगवंताला अर्पण. चला. हरी शरण
हरि शरणं 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 गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण सगळ्यांना. जय श्री कृष्ण. प्रणाम भुवनेश्वरी दीदी. जय श्री जय श्री कृष्ण दीदी. खूप छान. नेहमीच तुम्ही खूप छान सगळं विवेचन करता आणि मुलांनाही खूप मजा येते नाही. कोणाला काही प्रश्न आहेत का? आज वेळ झालाय, घ्यायचंय का प्रश्न? वेळ झालाय. एखादा प्रश्न असेल तर आपण घेऊ शकतो, हा, नाहीतर प्रश्न असेल तर विचारा. एखादा प्रश्न असेल तर पटकन विचारा, नाहीतर जशी आपली वेळ झालेली आहे. एक्स्ट्रीमली सॉरी, आज थोडा एक्सटेंड झाला, पण शेवटी सगळ्यांनी ते श्लोक म्हटले त्यामुळे खूप मजा आली है ना. 12वा 15वा 16वा. खरंय खरंय खरंय. परीक्षा देऊ शकता. झाली आहे अगदीच. तयारी. आहेतही काही लोक जिज्ञासू आहेतही. काही काहींचे तर पूर्णच भरपूर श्लोक लर्न झाले. हो काही काही विद्यार्थी तर लगेच करतात पण आहे. तेच. तुमच्या ह्या वयामध्ये तुम्ही आता लहान आहात सगळेजण, पट्टापट श्लोक पाठ होतील बरं का. त्यामुळे रोज अध्याय म्हणत राहा. फक्त ती एक गोष्ट कंटिन्युअसली करा. मिनिमम 2 अध्याय तरी रोज म्हटले पाहिजे. आज 12वा 15वा म्हटला, उद्या 15वा 16वा म्हटला, परवा 16वा आणि अजून कुठला तिसरा शिकलो आहोत आपण, मग 16वा आणि तिसरा म्हटला, तिसरा आणि 14वा म्हटला, 14वा आणि 17वा म्हटला. असे अल्टरनेट करत राहा. रोज अध्याय म्हणत राहा. पाठ होऊन जातील लवकर, है ना. चला, खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. मला वाटतं आज काही प्रश्न नाहीयेत. सगळ्या प्रश्नांची निराकरण झाली तुमच्या विवेचनातून, त्यामुळे काही प्रश्न नाहीये. खूप खूप धन्यवाद ताई. सकाळी सकाळी वेळात वेळ काढून तुम्ही इतकं छान मार्गदर्शन करताय. व्हेरी गुड. आभार. जय श्री कृष्ण सगळ्यांना. जय नमस्कार. श्री कृष्ण. दीदी प्रार्थना ले लीजिए. जी, चलिए प्रार्थना गाएंगे. चला प्रार्थना म्हणूया सोबत. वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ओम श्री कृष्णाय नमः.